वृषभ राशीचा पती आणि धनु राशीची पत्नी. वृषभ आणि धनु म्हणजे विळा आणि भोपळाच. दोन्हीही राशी एकमेकांच्या शत्रू आणि दोघांचे एकमेकांशी मृत्यू षडाष्टक योग असतो. अशी जोडी अगदी दुर्मिळ उदाहरणामध्येच यशस्वी झालेली दिसते. राशी स्वामींची देखील मैत्री नाही आणि राशी एकमेकांना 6व्या व 8व्या येतात. त्यामुळे यांचा संसार तडजोडीची परमावधी होऊनही सुखाचा होईल की नाही यात शंका असते. धनु राशीचा स्वामी गुरु आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र यांचे शत्रुत्व असते. धनु राशीची पत्नी सतत उपदेशाचे डोस पाजत राहते आणि वृषभ राशीचा पती जे मिळतंय त्यात सुख शोधत असतो. धनु राशीची पत्नी परोपकार, सेवा, त्याग, मुक्ती, ध्येयपूर्ती, तत्वनिष्ठा या गुणांचा उहापोह करत असतो आणि वृषभ राशीचा पती सिनेमाचं तिकीट वेळेवर मिळेल ना हे पाहण्यात गडलेला असतो. धनु राशीची पत्नी गरम चहा आणि बिस्किटे आणून समोर ठेवते आणि वृषभ राशीच्या पतीला चहा अधिक पिणे कसं तब्येतीला हानिकारक आहे यावर व्याख्यान द्यायला लागते. सरळ बसा हो, पाहावा तेव्हा लोळत असता. चहा फार पिऊ नये त्यामुळे पित्त होतं. बिस्किटांमध्ये मैदा असतो त्याने पचन संस्थेवर ताण पडतो. इकडे वृषभ राशीचा पती वैतागून गेलेला असतो. शेवटी अर्धवट चहा सोडून तो तसाच कामावर निघून जातो. वृषभ राशीचा पती छान साडी गजरा पत्नीला भेट देतो. तीही उत्साहाने नेसते आणि समारंभाला जाताना मनात म्हणते, माझ्यापेक्षा छान साड्या नेसून बायका कार्यक्रमाला येतील. या साडीवर खर्च करण्यापेक्षा गरिबाला मदत केली असती तर पुण्य लाभलं असतं तुम्हाला. एकीकडे धनुराशीला संसाराची सजण्याची इच्छा होत असते तर दुसरीकडे विरक्तीकडे संन्यस्त होण्याकडेही तिचं मन धावत असतं. पण या नादात ती पतीचं मन दुखावून बसते. अनेक प्रसंग गोष्टी घडत असतात ज्यातून विरोधाभास दिसत असतो. कितीही प्रयत्न केला तरी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव काही केल्या एकत्र येऊ शकत नाहीत. दोन समांतर रेषा कधीही एकमेकींना मिळत नाहीत. त्याचप्रमाणे वृषभ आणि धनु यांचा संसार होतो. एकमेकांची मूलभूत तत्वेच पूर्ण वेगळी पडतात. त्यामुळे कुठल्याच गोष्टीत एकमत होत नाही. वृषभ राशीचा पती सुख अधाशासारखा शोधत राहतो आणि धनु राशीची पत्नी विरक्त होत जाते. पूर्णपणे दोन विरुद्ध व्यक्तिमत्वे एकत्र नांदू शकत नाहीत. त्यातूनही जरी एखादे वेळेस यांचा संसार न तोडता यशस्वी झालेला आढळून आला तर दोघांपैकी एकाने स्वतःच्या अस्तित्वाची व आनंदाची आहुती दिलेली असते. एक जोडीदार पूर्णपणे हरवून गेलेला असतो. म्हणून ही जोडी सर्वथा टाळावी.